महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत असला तरी जोरदार पावसाचा अभाव कायम आहे. त्यामुळे अनेक भागांत पावसाची तूट निर्माण झाली असून शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या 3 दिवसांत घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. मात्र आता पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर येत्या काही तासात राज्यातील हवामान कसे राहणार आहे याचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे आपले येणारे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी सरीही येऊ शकतात. मात्र सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान जळगाव, नाशिक, घाटमाथा आणि पुणे घाटमाथा या 4 भागांना येलो अलर्ट देण्यात येत आहे. मुंबईसह कोकण विभागात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही दिवसही कोकणातील हवामान कोरडे, दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. काही भागात हलक्या पावसाचे सरी कोसळू शकतात. मात्र मुसळधार पावसाचा अंदाज कमी आहे. उत्तर महाराष्ट्रातील हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात येत आहे. या भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. धुळे आणि नंदुरबारमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी वादळी सरींचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी पडू शकतात. पुणे घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र इतर भागात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.